त्यांचा पैसा लॅप्स होणार नाही। 31 मार्चच्या आत जे काही पैसे त्यांचे आले पाहिजेत आणि तुम्ही त्याच्याबद्दलची वाट बघू नका। तोपर्यंत तुम्ही टेक्निकल सँक्शन असेल, प्रशासकीय मान्यता असेल, जे काही असेल ते सगळं देऊन टाका आणि कामं सुरू करा। त्यामध्ये आम्ही आत्ता पैसे हे नियोजन विभागाकडे मुंबईमध्ये ठेवलेले आहेत। काही काही ठिकाणी कामं झाल्यानंतर ते पैसे डायरेक्ट तिकडनं त्या हेडला जाणार आहे। त्याच्यामुळं ती कुठली पण अडचण नाही। मी जबाबदारीनं सांगतो, कारण माझाच विभाग आहे, नियोजन पण माझ्याकडेच आहे, वित्त पण माझ्याकडेच आहे। माझी आणि मुख्यमंत्र्यांची याबद्दल व्यवस्थितपणे चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या प्रमाणामध्ये आम्ही कारवाई करतो। आज तुम्ही प्रश्न विचारला, तुमच्या प्रश्नाच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या आमच्या कलेक्टर, 36 जिल्ह्यातल्या कलेक्टर आणि DPOला सांगेन की कुठंही ह्याच्यामध्ये कट लागणार नाही। 100% पैसे सगळे तुमचे ह्या वर्षीचे मिळतील, मागच्याही वर्षीचे दिलेले। तीच गोष्ट आमदार निधीच्या बाबतीमध्ये होईल। ज्या पद्धतीनं कर्जमाफी संदर्भात घोषणा झाल्या बऱ्याच वेळा, आता शेतकऱ्यांनी पैसे मार्च अखेर या जून अखेर पण भरलेली नाही, त्यांच्या अडचण येत आहेत, नेमकं काय होणार आहे? मी सांगितलं, तुम्ही मागच्या वेळेस मी 31 मार्चच्या आधी बोललेलो, तुम्ही ऐकलं नाही की बाबा? नाही नाही, ऐका, आम्ही आमचा जाहीरनाम्यामध्ये दिलं, मान्य आहे। हा जाहीरनामा ह्या 5 वर्षाच्या करता होता। जनतेने आम्हाला निवडून दिलं आहे। आमची लाडकी बहीण योजना चालू आहे, तिथं कुठंही आम्ही अडचण येऊन देत नाही। आमची 3, 5, 7.5 हॉर्सपावरच्या वीज माफी असली तरी शासनाला जवळपास 20,000 कोटी रुपये लोक आपल्या महावितरणला भरावे लागतात, ते आम्ही त्यांना भरतोय। तिथं कुठल्याही शेतकऱ्यांना बिल येत नाही, कुठल्याही शेतकऱ्याची त्याच्या संदर्भातली ओरड नाही। पण आता आमच्या जाहीरनाम्यात असल्यामुळं काही आमचे विरोधक हे सांगतात की तुम्ही सांगितलेलं आहे ते आम्हाला द्या, आम्ही योग्य वेळी ते देऊ। आम्ही नाही म्हटलेलंच नाही, योग्य वेळी आम्ही ते देऊ। आता महाराष्ट्रात आपण सगळ्या लाडक्या बहिणीचे भाऊ आहात, परंतु महिला अत्याचारात वाढ होते हे वारंवार दिसते। त्या संदर्भात आपल्याकडे सक्षम असं काही होणार? ह्यामध्ये आत्ताच अधिवेशन पूर्ण झालं। काय होतं, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने इतका जिव्हाळ्याचा, गांभीर्याचा आणि संवेदनशील अशा प्रकारचा प्रश्न आहे। त्याचं कारण असं आहे, महिला, मग ती आई असेल, आपली बहीण असेल, आपल्या घरातली कुणी भगिनी असेल, स्त्री असेल, ह्या सगळ्यांच्या संदर्भात असं काही झालं तर आपण एकदम म्हणजे कुणालाच ते पटणार नाही आणि पटायचं कारण पण नाही। पण मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगत असताना आम्ही साधारण मागच्या काळामध्ये काय परिस्थिती होती, आत्ताच्या काळामध्ये काय परिस्थिती, त्याची तुलना केली तर गेल्या काळापेक्षा ती संख्या कमी झालेली आहे। परंतु संख्या कमी होणं हे माझं उत्तर नाही। त्याच्यातनं पुन्हा अजित पवारांनी अशी तुलना केली वगैरे ते सुरू होईल। माझं म्हणणं आहे की कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं एक आदरयुक्त दरारा आमच्या पोलिसांच्या बद्दल समाजामध्ये असला पाहिजे आणि त्याकरता त्यांना जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागते ते सगळं आम्ही उपलब्ध करून देतोय, वाहनं उपलब्ध करून देतोय। वेगवेगळ्या प्रकारे ज्या ज्या गोष्टी त्यांना अलीकडच्या काळामध्ये ह्या सगळ्याला आळा घालण्याच्या करता कराव्या लागतात, त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये आम्ही पूर्णपणे त्यांना मोकळीक दिलेली आहे। कुठेही कुणाचाही त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नसतो आणि जे कोणी दोषी असेल, ही विकृती आहे, ही काही म्हणजे जे कोणी करतात ही विकृत माणसं करतात आणि त्याच्या संदर्भामध्ये असं घडूच नाही म्हणून आम्ही खबरदारी संपूर्णपणे घेतोय। आणि यदा कदाचित दुर्दैवाने घडलं तर त्या संदर्भामध्ये त्या आपल्या भगिनीचं, त्या आपल्या स्त्रीचं पुन्हा तिला कशा पद्धतीनं आपल्याला उभं करता येईल ह्याबद्दल पण आमचा एक कार्यक्रम आहे। आणि हा सगळा कार्यक्रम राबवत असताना मी आपल्याला स्पष्टपणे ह्या निमित्तानं सांगू इच्छितो की पोलीस स्टेशन देणं, आत्ताच परवा कॅबिनेटला आम्ही होतो तर
जे पोलीस रिटायर होतात ते तर भरतीला पुन्हा आमच्याकडं परवानगीला यायचं कारणच नसतं. परंतु ॲडिशनलची 15,000 पोलिसांची भरती काल का परवा मागच्या कॅबिनेटला आम्ही मान्यता दिली. त्याच्यात आणखीन मधी पुण्याला मी, चंद्रकांत दादा आणि आमचे मुख्यमंत्री महोदय होतो, तिघही आम्ही कार्यक्रमात होतो. त्यावेळेस 6 का 7 पोलीस स्टेशन आमच्या इथं मंजूर झाली. इकडं 5 पुण्यामध्ये आणि काही पिंपरी चिंचवडमध्ये अशी. तर त्याला लागणाऱ्या आकृतिबंधाप्रमाणे किती स्टाफ आहे तो पण त्याच्यात ॲड करायला सांगितले आहे. त्या 15,000 व्यतिरिक्त अशाही प्रकारे आम्ही ती संख्या वाढवतो आहे. आणि ह्या प्रकारे माझी विनंती आहे की सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. राज्य सरकारच्या पोलीस विभागाने जी काळजी घेण्याची गरज आहे ते काळजी घेण्याच्याकरता पोलीस आमचे सक्षम आहेत. दादा, शक्तीपीठ महामार्गाला एका बाजूला विरोध तर आहे, मात्र दुसऱ्या बाजूला जी जमीन द्यायला तयार आहे त्यांच्याकडे तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे त्यांना देखील अपेक्षा आहे की किती दर मिळणार याची उत्सुकता त्यांना आहे. साधारण कधीपर्यंत या संदर्भात मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की ह्याच्या संदर्भामध्ये हा एक आमचा मोठा प्रकल्प आहे. जसा समृद्धी महामार्ग होता तसा किंवा त्याच्यापेक्षा हा मोठा आहे. आणि त्याच्यामुळं हे आमच्या मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आम्ही ज्यावेळेस चर्चा करतो त्याच्यात ही चर्चा करू. कारण शेवटी तिथं आम्हाला सोलापूरचे पालकमंत्री, सांगलीचे पालकमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री ह्या तिघांचं पण काय म्हणणं आहे. कारण त्यांचा संपर्क पालकमंत्री म्हणून तिथं असतो. त्यांच्या व्यतिरिक्त ह्या 3 जिल्ह्यातले जे पालकमंत्री नाहीत पण मंत्री आहेत अशांचं पण काय म्हणणं आहे. कारण ते तिथं लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात आणि किंवा त्यांना त्या भागातले आमदार, खासदार काही सूचना करतात की इथं असं केलं पाहिजे. म्हणून या सगळ्यांशी चर्चा करून त्याबद्दल आम्ही पुढे जाणार आहोत. सतेज पाटील असू दे, राजू शेट्टी असू दे, इंडिया आघाडीचे नेते या शक्तीपीठाला प्रभावी विरोध करताना पाहायला मिळतात. काल स्वातंत्र्य दिनाचा झेंडावंदन सुद्धा शेतामध्ये सतेज पाटलांनी. बरोबर आहे ना. ते आज सतीश पाटील विरोधी पक्षामध्ये असल्यामुळं एक आपण काहीतरी जनतेच्या करता करतोय अशा प्रकारे ते दाखवण्याचा प्रयत्न करणार, बाजू घेणार. मागे असंच मी आपल्याला सांगेल, समृद्धी महामार्गाच्या बाबतीमध्ये देखील काही विरोध झाला होता. मोठ्या प्रमाणावर सगळ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावेळेसच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जे होते त्यांनी सगळ्यांनी. परंतु ज्यावेळेस तिथला दर जाहीर करण्यात आला, पत्रकार मित्रांनो मी स्पष्ट सांगतो की अजिबात तिथं कोणी विरोध केला नाही. सगळ्यांनी जमिनी दिल्या आणि तिथला विरोध मावळला. मी तीच गोष्ट इथं घडेल असं म्हणणार नाही. कारण तिथली आणि इथली परिस्थिती वेगळी आहे. इथं बागायती क्षेत्र आहे काही भागात. इथं शेतकरी अल्प आणि अत्यल्प भूधारक आहे. तो काळ्याची इतपारे सेवा करतो. त्याचं पूर्ण कुटुंब त्या शेतीवर अवलंबून आहे आणि त्याच्यामुळं तो इतका त्या काळ्या मातीशी जोडला गेलेला आहे की तो आत्ता तरी काही ठराविक वर्ग ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. पण शेवटी चर्चा करून मार्ग निघत असतो. काय नक्की त्यांच्या मनात आहे. आता आजपर्यंत एवढी धरणं झालीत, एवढे विमानतळ झालेत, एवढ्या टाउनशिप झाल्या, एवढे नॅशनल हायवे झालेत, खूप काही गोष्टी झालेत. आपण ज्या सांगलीमध्ये राहता तिथं पण सांगली कशी वाढली आणि काय काय गोष्टी घडल्या. त्यावेळेस काही बाबतीमध्ये विरोध होत असतो. तो विरोध चर्चा करून मार्ग निघत असतो. शेवटी बळीराजा हा तिथला मालक आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावरच आमचं महायुतीचं सरकार आलेलं आहे. त्याच्यामुळं ह्या लोकांचा विरोध आम्हालाही परवडणारा नाहीच आहे. पण काही आमच्यातले लोकप्रतिनिधी प्रयत्न करतायत आणि त्यांची संमती घेतात. आत्ताच कलेक्टरनी मला काकडे म्हणून कलेक्टर आहेत त्यांनी सांगितलं की काही गावांनी मोजणी करून दिली. मात्र काही गावं मोजणी करून देत नाहीत. सगळे एकजूट दाखवतात आणि ते म्हणतात पहिला किती दर देणार सांगा, कशा पद्धतीनं देणार ते सांगा, असं त्यांची भूमिका आहे. त्याच्यामुळं आम्ही त्यात चर्चेतनं मार्ग काढू, सकारात्मक कशी भूमिका घेता येईल हा प्रयत्न. याच संदर्भामध्ये सतेज पाटलांनी हा सुद्धा एक दावा केला की 86,000 कोटीचा हा सगळा शक्तीपीठ महामार्गाचा प्रकल्प आहे.
मात्र हा सगळा प्रकल्प सुरू होण्याआधी त्याचं बजेट 1 लाख कोटीपर्यंत हो का, असे आकडे तर सगळ्यांनाच बोलता येतात. त्याच्यामध्ये जर कुठं काही चुकीचं झालेलं असेल तर त्यांनी ऑन पेपर दाखवावं की हा एवढ्यात झाला असता, तेवढ्यात झाला असता. आता देशभर नॅशनल हायवेची कामं चाललेली आहेत, देशभर मेट्रोची कामं चाललेली आहेत, वंदे भारतची कामं चाललेली आहेत, रेल्वे लाईनची कामं चाललेली आहेत, खूप प्रकारची वेगवेगळी कामं चाललेली आहेत. कुठल्या भागातलं ते काम आहे आणि त्या भागात जमिनीचे दर काय आहे ह्याही गोष्टीला महत्त्व असतं. आणि तो किती लेनचा आहे, किती फ्लायओव्हर तिथे येणार आहेत, किती सबवे तिथे येणार आहेत, अशा अनेक गोष्टी असतात. त्याच्यामुळं आमच्या मुख्यमंत्र्यांचा कटाक्षाने प्रयत्न असाच असतो की रिझनेबल जे काही प्लॅन इस्टिमेट असलं पाहिजे ते बघूनच आम्ही पुढे जाऊ. म्हणजे भविष्यात हा वाढू शकतो 80,000. हे का, मी आपल्याला सांगतो, आम्ही दोघंही पुण्याचं प्रतिनिधित्व करतो. मी 10 वर्षापूर्वी पुण्याला रिंग रोड करत असताना त्या रिंग रोडची किंमत 10,000 कोटी होती. आता तो रिंग रोड गेलाय 40,000 कोटीच्या पुढं. 10 वर्षात 40,000 कोटीच्या पुढं. पत्रकार मित्रांनो, मी खोटं सांगत नाही. 5 वर्षात 10ची 20 होती आणि 10 वर्षात 20ची पुन्हा दुप्पट होती, 40 होती. कुठलेही प्रोजेक्ट घ्या, इरिगेशनच्याही बद्दलचे प्रोजेक्ट तुम्ही जर उदाहरणार्थ गोसीखुर्द घेतला, ज्यावेळेस पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्याचं भूमिपूजन केलं त्यावेळेस तो प्रकल्प काहीतरी 300-350 कोटीचा होता सगळा मिळून. आता तो प्रकल्प 25,000 कोटीच्या पुढे गेलेला आहे. तर जर जेवढा उशीर होईल तेवढी कॉस्ट वाढतच जाते. ही फॅक्ट कोणी नाकारूच शकत नाही. दादा शक्तीपीठ बद्दल आपण ज्या पद्धतीने आता सांगत आहेत, विरोधक केवळ या ठिकाणी आंदोलन होते किंवा आपली बाजू मांडत आहेत, मात्र सत्ताधारी कडून कुठलाही लोकप्रतिनिधी चांगले असू दे किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील हे शेतकऱ्यांना समजून सांगतानाच आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा हो का, त्यांच्या मी आपल्याला सांगतो, ज्यावेळेस शेतकरी हा विरोध करत असतो त्यावेळेस लोकप्रतिनिधी हा जनतेचा लोकप्रतिनिधी असतो. त्या भागात मतदारसंघातला जो आमचा महायुतीचा आमदार आहे त्याला पण शेतकऱ्यांची बाजू घ्यावी लागते, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि मग नंतर अधिकारी आणि बाकीचे लोक चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढता येतो. आता माझ्या इथंच आम्ही ज्या जिल्ह्याचं दोघं प्रतिनिधित्व करतोय त्या पुरंदरला विमानतळ होतोय, तिथं सगळ्यांचा विरोध आहे. आम्ही त्याच्यामध्ये सांगतो की तो केला पाहिजे. उद्याचं आपलं 50 वर्ष 100 वर्षाचा विचार करता विमानतळ नाही झाला तर आपण अक्षरशः विकासाला मुकू. आणि तो फक्त पुण्याकरता नाही, तो कोल्हापूरच्या दृष्टीने, सातारच्या, सांगलीच्या, सोलापूरच्या, कारण या सगळ्यांना इंटरनॅशनल विमानतळावर जायचं म्हटलं तर मुंबईला जाणं, पालघरला उद्या होणारं जाणं, नव्या मुंबईला जाणं का पुण्याला इकडं पुरंदरला जाणं सोयीचं, पुरंदरला जाणं सोयीचं आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहताय विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढलेली, प्रचंड. आम्ही राजकारणात आलो त्यावेळेस पुणा टू मुंबई एक विमान जायचं, 9:30 का 10ला असायचं, यायचं अर्धा तास थांबायचं आणि पुण्यात तेच जायचं, एकच विमान. आज पुण्यातनं इतकी विमानं लँडिंग होत आहेत, टेक ऑफ होत आहेत की त्यांना आता तिथं जागा उपलब्ध नाही म्हणून परमिशन देता येत नाही. तीच गोष्ट आपल्या मुंबईची आहे. म्हणून आपण नव्या मुंबईमध्ये 2 धावपट्टी करतोय, आपल्या सासवडच्या ठिकाणी पण पुरंदर तालुक्यात 2 धावपट्टी करतोय. तिथं पण लोकांचा विरोध आहे, पण त्यांच्याशी आमचे कलेक्टर चर्चा करतायत, आम्ही सगळेजण चर्चा करतोय, मार्ग काढायचा प्रयत्न करतोय. त्यांच्या भावना पण आम्हाला कळतात कारण आम्ही पण शेतकरी. साहजिकच त्यांना वाटतं की बाबा आम्हाला का. पण पत्रकार मित्रांनो, कुठेही विकास करायचं म्हटलं तर धरणं असतील, बाकीच्या सगळ्या विमानतळ असतील, रस्ते असतील, सगळ्या शहराची विस्तार वाढ असेल, या सगळ्याला जमीन तर लागतातच. फक्त त्या ज्यांची आपण जमीन घेतो त्यांचं नुकसान होऊ नये एवढंच पाहिलं बघितलं पाहिजे. महिला मतदार मोठ्या संख्येनं आहेत. अगदी जिव्हाळ्याचा आणि संवेदनशील विषय आहे की ज्या पद्धतीनं महिलांना स्वच्छतागृहाची उपलब्धता नसते. एखादं पेट्रोल पंप असेल किंवा एखादं हॉटेल असेल, तिथं स्वच्छता होते की नाही हे प्रॉपर कोणीच पाहत नाही.
मोठ्या संख्येनं महिला मतदार असताना देखील हा स्वच्छता गृहाचा प्रश्न कडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं. आरोग्याच्या खूप समस्या महिलांना यामुळं येत आहेत. हे एक गोष्ट कोणीतरी बघितलं नाही पाहिजे. नाही कोणीतरी बघितलं पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. म्हणूनच नॅशनल हायवे आणि आपले राज्य स्टेट हायवे ह्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आपण पेट्रोल पंप आणि ह्या सगळ्या सुविधा देतो. जसं परदेशामध्ये असतात तिथं पेट्रोल पंप धारकांनी जर काही छोटासा मॉल काढला तर तिथं महिलांचं स्वच्छतागृह, पुरुषांचं स्वच्छतागृह ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या पाहिजेत. आम्ही आता सगळ्या शाळेंच्यामध्ये स्वच्छतागृहाला प्राधान्य दिलेलं आहे. DPDCमधनं मला वाटतं 5% रक्कम शालेय शिक्षणला उपलब्ध करून दिलेले, महिला बाल विकासला काही टक्के रक्कम उपलब्ध करून दिलेली आहे आणि ह्याच्यातून ही कामं घ्यायला सांगितलेले आहेत. CSRमधनं देखील काही चांगल्या कंपन्या पुढे येत आहेत आणि त्या पद्धतीनं काम करत आहेत. आज आपली मुंबई असेल, आपलं उपराजधानी नागपूर असेल, नागपूरला पण फार चांगल्या प्रकारची स्वच्छतागृह केली आणि आपण थोडंसं मात्र तिथं नागरिकांनी पण सहकार्य करावं. ते स्वच्छतागृहाचा मेंटेनन्स चांगला ठेवण्याच्या करता सुद्धा, उदाहरणार्थ सुलभ शौचालय, तर सुलभ शौचालयाच्या करता तुम्हाला तिथं जायचं म्हटलं तर थोडंसं काही तिथं किंमत मोजावी लागते. पण तिथं बाकीच्या सगळ्या स्वच्छता तुम्ही जो काही आजाराचे प्रश्न वगैरे उपस्थित केले ते तिथं कुठल्याही परिस्थितीत राहणार नाही. अशा पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे. नगरविकास खातं पण त्या पद्धतीनं काम करतं आहे आणि जिल्हा परिषदेला पण स्पष्टपणे सूचना त्याबद्दलच्या दिलेल्या आहेत. शेवटचा महापालिकेला 100 कोटी तुम्ही घोषणा केली आहे, जवळपास 50 कोटी तुम्ही महापालिकेला दिले. पुढे महापालिका निवडणूक आहे, त्या दृष्टीनं अजून काही निधी देणार आणि जे पैसे दिले त्या कामाची तपासणी तुम्ही केली का? हे का एक मिनिट, आम्ही सगळीकडं पैसे देत असतो. पैसे दिल्यानंतर तिथं जी बॉडी असती, जे अधिकारी असतात त्यांनी ते तपासायचं असतं. जर कुठली तक्रार आली तर आम्ही त्याच्या संदर्भात स्क्वॉड पाठवून त्याची चौकशी करू शकतो. पैसे देत असताना कुठलंही सरकार, आपल्या राज्यातलं असेल तर नाहीतर बाहेरच्या इतर राज्यातले असू द्यात, त्यांना आपल्या कामाचा दर्जा चांगला राहावा. तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे की मी कामाच्या दर्जाच्या संदर्भामध्ये किती आग्रही असतो. मी तर सकाळी पहाटे 6ला जाऊन साईट पाहत असतो आणि जर चुकलं तर बोलत असतो. ते लगेच पत्रकार मित्र, हो का दादा अमक्याला असं बोलला, हा तसं बोलला, मग काय त्याचं कौतुक करू, त्याला हार घालू, त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप करू. जर चुकलं तर मी त्याला चुकलं म्हणून काहीतरी बोलणार ना. शेवटी तुम्ही पण काम करताना तुमच्या हाताखालच्यानी कुणी चुकीचं काम केलं तर तुम्हालाही राग येतो. वैयक्तिक त्याच्यात आपला हे काही स्वार्थ नसतो. समाजाचं काम चांगलं व्हावं ही धारणा असते. धन्यवाद. फुल फ्रेश प्रस्तुत करता राजयोग पेंट्स. आनंद